जातकांनो सावधान. आजचा हा मंगळवार तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि थरारक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. गुरुजींनी ग्रहताऱ्याच्या अत्यंत सूक्ष्म अभ्यासातून अशी भविष्यवाणी वर्तवली आहे की जी ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या कुंडलीत मंगळाचा असा एक क्रूर पण चमत्कारी योग जुळून आला आहे. तो शतकातून एकदाच येतो आणि तो तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे कडाड उघडणार आहे. पण लक्षात ठेवा, हे सुख जितक्या वेगाने येणार आहे तितकाच मोठा धोका तुमच्या उंबरठ्यावर दबा धरून बसला आहे, ज्याची पुसटशी कल्पनाही तुम्हाला नसेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच 5 अशा चमत्कारी घटना घडणार आहेत, ज्या एखाद्या दैवी साक्षात्कारापेक्षा कमी नसतील. वर्षानुवर्षे ज्या गोष्टीसाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले, तो सुखाचा धक्का तुम्हाला या मंगळवारी बसणार आहे. मात्र या आनंदाच्या महापुरात एक अशी विषारी ठिणगी पडणार आहे, जी तुमच्या हसत्या खेळत्या घरात भीषण तमाशा घडवून आणू शकते. ही ठिणगी नेमकी कोणती? तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे की एखादे जुने गुपित बाहेर येणार आहे? हा सस्पेन्स तुम्हाला आतून हादरून सोडेल. कर्क राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ किंवा ही माहिती चुकूनही मधून सोडून जाण्याची चूक करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे विनाशाचे कारण ठरतं. गुरुजींनी या 5 घटनांसोबतच त्या एका भीषण संकटापासून वाचण्याचा जो गुप्त उपाय सांगितला आहे, तो व्हिडिओच्या अगदी शेवटी दिलेला आहे. जर तुम्ही तो उपाय चुकलात तर आलेले सुखदुःखात बदलायला वेळ लागणार नाही. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी हा संदेश शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, अन्यथा नंतर पश्चाताप करायलाही वेळ उरणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या नशिबाने तुमची जी काही ससेलोहाट केली आहे ती पाहून दगडालाही पाजर फुटेल. रात्रंदिवस रक्ताचे पाणी करूनही तुमच्या पदरात केवळ उपेक्षा आणि अपमानच आला आहे. कष्टाला फळ मिळेल या आशेवर तुम्ही कितीतरी रात्री डोळ्यात पाणी आणून काढल्या आहेत, याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्या देवालाच आहे. कधी पैशाअभावी मुलांची हौस पूर्ण करता आली नाही, तर कधी हक्काच्या माणसासमोर हात पसरवण्याची नामुष्की आली. नशिबाने तुम्हाला इतके झोडपले आहे की आता सुखाची अपेक्षा करायलाही तुमचे मन धजावत नाही. कर्क राशीच्या जातकांनो, तुमची ही विदारक स्थिती आणि तुमच्या डोळ्यातील ते अश्रू आता साक्षात ईश्वरापर्यंत पोहोचले आहेत. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुंडलीत मंगळ आणि चंद्राचा एक अत्यंत दुर्मिळ असा लक्ष्मीयोग मंगळवारी सूर्योदयासोबत सक्रिय होत आहे. हा केवळ ग्रहयोग नसून तुमच्या कष्टाची चीज करणारा नियतीचा न्याय आहे. ज्या तिजोरीकडे पाहून तुम्ही आजवर सुस्कारे सोडले, ती तिजोरी आता कुबेराच्या आशीर्वादाने भरून वाहणार आहे. तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचनेचा हा काळोख आता कायमचा संपणार असून समृद्धीची एक नवीन पहाट तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आता सज्ज व्हा, कारण या मंगळवारी दुपारी 12 नंतर तुम्हाला जो सुखाचा धक्का बसणार आहे त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अचानक एखादी मोठी लॉटरी लागावी किंवा वर्षानुवर्षे अडकलेली मोठी रक्कम जिची तुम्ही आशा सोडून दिली होती ती व्याजासह तुमच्या हातात येईल. हा धनलाभ इतका मोठा असेल की तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होईल. हा चमत्कारी बदल पाहून तुमच्यावर टीका करणाऱ्याची तोंडे कायमची बंद होतील. पण लक्षात ठेवा, हे सुख पचवण्यासाठी तुम्हाला संयम राखावा लागेल, कारण हा केवळ पैसा नाही तर तुमच्या कष्टाला मिळालेले दैवी वरदान आहे.
कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील दुसरी चमत्कारी घटना तुमच्या शत्रूशी संबंधित आहे. आजवर तुम्ही ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्यांना संकटात साथ दिली, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. तुमचे शेजारी आणि तुमच्याच रक्ताची भावकी, जे वरून गोड बोलतात पण आतून तुमच्या विनाशाची वाट पाहत असतात, त्यांचा खरा चेहरा आता समोर येणार आहे. तुम्ही 4 पावले प्रगती केली की त्यांच्या पोटात गोळा येतो. तुमच्या आनंदाच्या क्षणी ते कुत्सितपणे तुमच्यावर बोट मोडतात. तुमच्या हसत्या-खेळत्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर ती तुमच्या जवळच्या लोकांच्या जळफळाटामुळे आहे. कर्क राशीच्या जातकांनो, पण आता घाबरण्याचे कारण नाही. कारण या मंगळवारी साक्षात बजरंगबली हनुमान तुमच्या रक्षणासाठी गदा घेऊन उभे ठाकले आहेत. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हनुमंताचा विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवर पडत आहे, जे तुमच्या शत्रूसाठी काळ रात्र ठरणार आहे. जे लोक तुमच्या बदनामीचे कट रचत होते, जे तुमच्या कामात खोडा घालत होते, त्यांना आता बजरंगबली असा काही धडा शिकवतील की ते पुन्हा तुमच्याकडे डोळे वर करून पाहायची हिंमत करणार नाहीत. तुमच्यावर जळणाऱ्यांच्या घरातच आता तमाशा सुरू होईल आणि त्यांचेच कारस्थान त्यांच्यावर उलटून पडेल. कर्क राशीच्या जातकांनो, मंगळवारचा हा विजय इतका मोठा असेल की तुम्हाला स्वतःला काहीही करण्याची गरज पडणार नाही. ज्या नातेवाईकांनी तुम्हाला हिणवले, ज्यांनी तुमच्या कष्टाची थट्टा केली, त्यांना आता तुमच्या यशासमोर नतमस्तक व्हावे लागेल. पवनपुत्राच्या कृपेने तुमच्या भोवती एक असे सुरक्षा कवच निर्माण होईल, ज्याला भेदणे तुमच्या शत्रूच्या बापजाद्यांनाही शक्य होणार नाही. हा केवळ विजय नसेल, तर तुमच्या सहनशीलतेचा सन्मान असेल. पण सावधान, विजय मिळाल्यावर शत्रूवर दया दाखवू नका, कारण की बजरंगबलीने दिलेली न्यायाची संधी आहे. कर्क राशीच्या जातकांनो, तिसरी चमत्कारी घटना तुमच्या सन्मानाशी संबंधित आहे. आजवर तुम्ही समाजासाठी, मित्रांसाठी आणि रक्ताच्या नात्यांसाठी स्वतःचे सुख बाजूला सारून कष्ट केले. पण बदल्यात तुम्हाला काय मिळाले? फक्त दुर्लक्ष आणि उपेक्षा. ज्यांच्या लग्नाकार्यात किंवा अडीअडचणीत तुम्ही स्वतःला झोकून देऊन मदत केली, त्यांनीच वेळ आल्यावर तुम्हाला तुझं कर्तृत्व काय असे विचारून लायकी काढली. भरल्या सभेत किंवा कौटुंबिक कार्यक्रमात तुम्हाला कोपऱ्यात बसवून तुमचा जो अपमान झाला आहे, त्या जखमा अजूनही तुमच्या मनात ताज्या आहेत. तुम्ही निमूटपणे सर्व सहन केले, पण आता तो हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमची ही सहनशीलता आणि तुम्ही केलेली सत्कर्मे आता फळ देण्यास सज्ज झाली आहेत. या मंगळवारी तुमच्या कुंडलीत गजकेसरी योगा सदृश स्थिती निर्माण होत आहे. हा योग तुमच्या प्रतिमेत असा काही बदल घडवून आणेल की जे लोक कालपर्यंत तुम्हाला ओळखत नव्हते किंवा तुमची किंमत करत नव्हते, तेच आता तुमच्या भेटीसाठी ताटकळत उभे राहतील. कार्यक्षेत्रात किंवा सामाजिक स्तरावर तुम्हाला असे काही महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळेल, ज्यामुळे तुमच्या शब्दाला सोन्याचे वजन प्राप्त होईल. हा सुखाचा धक्का तुमच्या आत्मविश्वासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. कर्क राशीच्या जातकांनो, हा चमत्कार केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसेल. ज्यांनी तुमच्यावर बोट उचलले होते, तेच आता लोकांसमोर तुमची स्तुती करताना थकणार नाहीत. तुमच्या कष्टाचे चीज होताना पाहून तुमच्या घरात आनंदाचे भरते येईल. ज्या घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाली, त्याच ठिकाणी आता तुमचे स्वागत गुलाबाच्या फुलांनी केले जाईल. हा तुमच्या कर्माचा विजय आहे. पण लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर जुना अपमान विसरू नका, पण अहंकारही बाळगू नका, कारण हा सन्मान तुम्हाला देवाने तुमच्या संयमाची पावती म्हणून दिला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, चौथी चमत्कारी घटना तुमच्या शरीराशी आणि मनाशी संबंधित आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमचे शरीर जणू व्याधींचे घर बनले होते. कधी न समजणारे आजार, तर कधी रात्रीची उडालेली झोप. तुम्ही औषधांना कंटाळला होतात. त्यात भर म्हणून जे मानसिक दडपण तुम्ही सोसले आहे, त्यामुळे तुम्ही जिवंतपणी मरणाच्या यातना भोगल्या आहेत. स्वतःच्या आरोग्यापेक्षा घराची काळजी जास्त असल्याने तुम्ही स्वतःच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केले. पण आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे तुम्हाला वाटत असतानाच एक दैवी चमत्कार घडणार आहे.
कर्क राशीच्या जातकांनो, या मंगळवारी संकटमोचन महाबली हनुमान यांचा विशेष आशीर्वाद तुमच्या देहावर पडणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हनुमंताची कृपादृष्टी तुमच्या आरोग्यातील सर्व अडथळे मुळासकट उपटून टाकणार आहे. ज्या व्याधींसाठी तुम्ही हजारो रुपये खर्च केले आणि तरीही आराम मिळाला नाही, तिथे आता नैसर्गिकरित्या सुधारणा दिसून येईल. तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक नवीन चैतन्य, एक नवीन ताकद संचारणार आहे. जणू साक्षात बजरंगबलीनेच तुमचे सर्व शारीरिक कष्ट आपल्या गदेने ठेचून काढले आहेत, असा अनुभव तुम्हाला येईल. कर्क राशीच्या जातकांनो, हा केवळ आरोग्याचा बदल नाही, तर हे एका मोठ्या संकटातून मिळालेले अभयदान आहे. संकटमोचन तुमच्या आयुष्यातील ते भीषण संकट दूर करणार आहेत, जे तुमच्या प्रगतीच्या आडभिंतीसारखे उभे होते. मनावरचे ओझे हलके होईल आणि वर्षानुवर्षे ज्या चिंतेने तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढवल्या होत्या, ती चिंता एका क्षणात गायब होईल. हा सुखाचा धक्का तुम्हाला पुन्हा एकदा तरुण आणि उत्साही बनवेल. पण लक्षात ठेवा, हे शरीर देवाचे मंदिर आहे, त्याची काळजी घ्या आणि या संकटमुक्तीबद्दल बजरंगबलीच्या चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. कर्क राशीच्या जातकांनो, आता तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारा काळ जवळ येत आहे. दिवसभर 4 मोठ्या खुशखबरी आणि सुखाचा धक्का अनुभवल्यानंतर जेव्हा तुम्ही विजयाचा आनंद साजरा करत असाल, तेव्हाच नियती आपली चाल बदलणार आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार मंगळवारी संध्याकाळी ठीक 6 वाजता तुमच्या घरात एक अशी विखारी ठिणगी पडणार आहे, जी तुमच्या संसाराला आग लावण्यासाठी पुरेशी असेल. ही ठिणगी म्हणजे बाहेरची कोणती व्यक्ती नसून तुमच्याच घरात वावरणारं एखादं जुनं गुपित किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा टोमणा असू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, संध्याकाळचे 6 वाजले की घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होण्याची दाट शक्यता आहे. एखादा क्षुल्लक विषय जसे की पैशांचा हिशोब किंवा जुन्या नात्यांमधील कटुता अचानक उफाळून वर येईल. गुरुजी सांगतात की तुमच्याच घरातली एखादी व्यक्ती जी तुमच्या यशाने आतून जळून खाक झाली आहे, ती मुद्दाम अशावेळी एखादा असा शब्द बोलेल जो थेट तुमच्या वर्मी लागेल. जर तुम्ही त्या शब्दाला उत्तर दिले तर तिथेच तुमच्या सुखाचा अंत होईल आणि संपूर्ण मोहल्ल्यात तुमच्या घराचा तमाशा होईल. लोक तुमच्या प्रगतीचं कौतुक करायचं सोडून तुमच्या घरातल्या भांडणाची चव चघळू लागतील. कर्क राशीच्या जातकांनो, हा 5वा भाग तुमच्यासाठी एखाद्या धोक्याच्या सूचनेसारखा आहे. ही ठिणगी पडताच जर तुम्ही संतापलात तर साक्षात बजरंगबलीने दिलेले आशीर्वाद तुमच्या हातातून निसटून जातील. लक्षात ठेवा, हा तमाशा घडवून आणणं हा शत्रूचा शेवटचा डाव असेल. त्यामुळे संध्याकाळी 6च्या सुमारास घरामध्ये आरडाओरडा होणार नाही याची काळजी घ्या. तुमचं मौनच या तमाशावरचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. जर तुम्ही हा कठीण काळ संयमाने काढला तरच तुम्ही त्या 5व्या चमत्कारी घटनेचा आनंद घेऊ शकाल. कर्क राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात प्रभावी आणि प्राचीन गुप्त उपायाची, जो गुरुजींनी केवळ तुमच्यासाठी सांगितला आहे. जर तुम्हाला वाटते की तुमच्या आयुष्यातील ते 5 चमत्कार पूर्ण व्हावेत आणि संध्याकाळी 6 वाजता पडणारी ती ठिणगी तुमच्या घराचा तमाशा न करता शांत व्हावी, तर हा उपाय श्रद्धेने करा. मंगळवारी सूर्यास्तानंतर किंवा त्यापूर्वी एक मातीचा दिवा घ्या आणि त्यात मोहरीचे तेल भरून 2 लवंगा टाका. हा दिवा मारुतीच्या फोटोरूपी चित्रासमोर किंवा हनुमान मंदिरात जाऊन लावा. त्यानंतर एका कागदावर तुमची सर्वात मोठी अडचण लाल पेनने लिहा आणि ती बजरंगबलीच्या चरणाशी ठेवा. गुरुजी म्हणतात की हा उपाय केल्यास शत्रूंची चाल उलटते आणि घराभोवती सुदर्शन चक्रासारखे सुरक्षेचे कवच निर्माण होते. कर्क राशीच्या जातकांनो, दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे मंगळवारी दुपारी साक्षात संकटमोचनाचे स्मरण करत लाल रंगाचे फळ किंवा गूळ शेंगदाणे गरिबाला दान करा. हा प्राचीन तोडगा तुमच्या कुंडलीतील मंगळाचा दोष शांत करतो आणि त्या ठिणगीला अग्नी बनण्यापूर्वीच विझवतो. हा उपाय करताना कोणालाही सांगू नका, कारण गुप्तपणे केलेली सेवाच बजरंगबलीला अधिक प्रिय असते. हा उपाय केल्यावर अवघ्या काही तासांतच तुम्हाला मनावरचे ओझे हलके झाल्याचे जाणवेल आणि तुमच्या घरावरील संकटाचे सावट कायमचे दूर होईल. तर कर्क राशीच्या जातकांनो, नशिबाची ही कवाडे तुमच्यासाठी उघडली आहेत. आता फक्त गरज आहे ती तुमच्या श्रद्धेची आणि संयमाची. गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात आनंदाचा महापूर घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, संकटे येतात, पण त्यावर मात करण्याची ताकद ही भक्तीमध्ये असते. साक्षात महाबली हनुमान तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जर तुम्हाला बजरंगबलीवर पूर्ण विश्वास असेल आणि ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात सत्यात उतरावी असे वाटत असेल, तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा.
कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान किंवा जय बजरंगबली नक्की लिहा, जेणेकरून त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील. अशाच प्रकारच्या अचूक आणि गुप्त मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला तुमच्यासाठी असेच सखोल मार्गदर्शन घेऊन येण्यास प्रेरित करतो. श्री स्वामी समर्थ. जय बजरंगबली.